दुय्यम निबंध कार्यालय मध्ये सर्वसाधारण माणसाकडून कामासाठी पैशांची मागणी। एक मिनिट। हां, मी अच्युतराव भगवान बाबळे, शिवसेना उपतालुका प्रमुख, तालुका उत्तर सोलापूर, उपतालुका प्रमुख या पदावर काम करत असून दुय्यम निबंधक या कार्यालयात ऑपरेटर आणि दुय्यम निबंधक संगनमताने शेती किंवा जागेची खरेदी विक्री करत असताना, इतर अधिकारात बँकांचा बोजा असलेल्या नोंदी असताना किंवा इतर कुठल्याही नोंदी असताना पैशाची देवाणघेवाण करून त्याची खरेदी विक्री केली जाते। मग खरेदी विक्री केल्यानंतर तो नंतर तलाठी आणि सर्कलजवळ तो प्रस्ताव अडकून बसतो। काही वेळा त्यांच्याकडून सुद्धा इकडून ऑनलाईन नोंद आली म्हणून त्याच्या पुढं ज्यांनी खरेदी घेतली आहे त्याच्यासुद्धा नोंदी लावण्याचा प्रकार आलेला आहे। आणि मूल्यांकन काढायला किंवा कुठल्याही बँकेकडून आपण जेव्हा त्याचं ते मॉर्गेज करायच्या प्रकरणासंदर्भात इथं दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील ऑपरेटर त्यांना म्हणतात ते मूल्यांकन काढून देतात आणि सगळं मीच करून देतो, अवास्तव पैशाची मागणी करायची आणि कोणत्या रूपाने पैसे खाण्याचा मोठा व्यवसाय झालेला आहे। तिथं मनमानी कारभार आणि कोणाला ताळमेळ नाही असं हे दुय्यम निबंध कार्यालय आपल्या सोलापूर जिल्ह्याचा काल खोमणे साहेबांना या संदर्भात मी निवेदन दिलेलं आहे आणि उत्तर सोलापूरमधल्या दुय्यम निबंधकाच्या तिन्ही कार्यालयाला आणि दक्षिणच्या पण कार्यालयाला या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। याच्यावर त्वरित कारवाई करून तेथील ऑपरेटर आणि दुय्यम निबंधकाशी जे असलेलं नातं तोडण्यासंदर्भात संपूर्ण ऑपरेटरांना ताबडतोब तेथून हकालपट्टी करून त्यांच्या जागी दुसरे ऑपरेटर नेमावे अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली आहे आणि त्यांना काही मुदत दिलेली आहे। त्या मुदतीत जर त्यांनी ऑपरेटरला तेथून हलवलं नाही तर आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय अनिलजी कोकीळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशदादा वानकर, उपजिल्हा प्रमुख विक्रांतजी काकडे, तालुका प्रमुख संजय पौळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना बरोबर घेऊन या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। नवनवीन अपडेटसाठी सोलापूर न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा।